नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. मुलांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले का? जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज, भाषणं, निबंध, छान छान गोष्टी सर्वात प्रथम तुम्हाला पाहायला मिळतील. आज आपण पाहणार आहोत माझा आवडता प्राणी कुत्रा. काय पाहणार आहोत? माझा आवडता प्राणी कुत्रा विषयी माहिती निबंध. तर चला सुरू करूया निबंधाला. प्राण्यांमध्ये अनेक प्रकारचे प्राणी असतात. काही जंगली असतात तर काही पाळीव असतात. पाळीव प्राण्यांमध्ये गाई, म्हशी, मांजरे, ससे, पोपट आणि कुत्रे हे सर्व लोकांना खूप आवडतात. यापैकी मला कुत्रा हा प्राणी सर्वात जास्त आवडतो. कुत्रा हा मानवाचा खरा आणि विश्वासू मित्र आहे. कुत्रा हा 4 पायांचा, शेपटी असलेला आणि विविध रंगाच्या जातींमध्ये आढळणारा प्राणी आहे. काही कुत्रे पांढरे, काही काळे तर काही मिश्र रंगांचे असतात. कुत्र्याचे डोळे चमकदार असतात आणि कान सतत सावध असतात. त्याची शेपटी सतत हालचाल करत असते, ज्यातून त्याचा आनंद किंवा सावधपणा दिसून येतो. कुत्र्याचे वास घेण्याचे सामर्थ्य अत्यंत तीव्र असते. तो मैलांवरूनही आपल्या मालकाचा वास ओळखू शकतो. कुत्रा हा अतिशय निष्ठावंत आणि रक्षक प्राणी आहे. तो आपल्या मालकावर प्राणापलीकडे प्रेम करतो. त्याचा मालक दुःखी असो किंवा आनंदी, कुत्रा सदैव त्याच्यासोबत असतो. घराच्या दारात तो पहारा देतो आणि अनोळखी व्यक्ती दिसली की तात्काळ भुंकून मालकाला सावध करतो. त्यामुळे कुत्रा हा घराचा खरा राखणदार मानला जातो. कुत्र्यांचे अनेक उपयोग आहेत. काही कुत्रे पोलीस आणि सैन्यात काम करतात. ते शोध मोहिमांमध्ये बॉम्ब शोधण्यासाठी किंवा गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी प्रशिक्षित केले जातात. काही कुत्रे शिकारीसाठी वापरले जातात तर काही कुत्रे आंधळ्या लोकांना मार्गदर्शन करतात. अशा गाईड डॉग्समुळे अनेकांना जीवन जगणे सोपे होते. कुत्र्यांच्या अनेक जाती आहेत, जसे जर्मन शेपर्ड, लॅब्राडोर, डॉबरमन, पग, गोल्डन रिट्रीव्हर, हस्की इत्यादी. प्रत्येक जातीचे आकार, रंग, स्वभाव आणि क्षमता वेगवेगळे असतात. काही जाती घरात पाळायला योग्य असतात तर काही सुरक्षेसाठी चांगले असतात. माझा आवडता प्रकार लॅब्राडोर आहे, कारण तो शांत, खेळकर आणि खूप प्रेमळ असतो. कुत्रा फक्त आपल्यासाठी नाही तर समाजासाठीही उपयुक्त आहे. पोलीस कुत्र्यांच्या मदतीने अनेक गुन्हे उघडकीस येतात. तसेच भूकंप किंवा दुर्घटनांमध्ये अडकलेल्या लोकांना शोधण्यासाठी कुत्रे काम करतात. त्यामुळे कुत्रा हा सेवाभावी प्राणी म्हणता येईल. कुत्र्याचे आहारही खास असतात. तो दूध, भात, मांस, बिस्किटे आणि हाडे आवडीने खातो. त्याला स्वच्छ पाणी आणि आरामदायी झोपेची जागा हवी असते. कुत्र्याला नियमित आंघोळ आणि लसीकरण केल्यास तो निरोगी राहतो. कुत्रा आपल्या मालकाला कधीही धोका देत नाही, उलट तो त्याच्यासाठी जीव धोक्यात घालतो. म्हणूनच लोक म्हणतात कुत्रा हा माणसाचा सर्वात जुना आणि विश्वासू मित्र आहे. कुत्र्याच्या डोळ्यांमध्ये प्रेम, ओळख आणि आपुलकी नेहमी दिसते. तो बोलू शकत नाही, पण त्याच्या हालचाली आणि भावनांमधून तो सगळं सांगतो. कुत्रा मुलांशीही खेळतो आणि त्यांना इजा होऊ देत नाही. तो घरात आनंद आणि उत्साह आणतो. सकाळी उठल्यावर त्याची शिपटी हलवणे आणि प्रेमाने मालकाकडे बघणे हा क्षण खूप आनंददायी असतो.
कुत्र्यांकडून आपण अनेक मूल्ये शिकतो, जसे की निष्ठा, प्रेम, सेवा आणि कृतज्ञता. तो कधीच लोभ करत नाही, त्याला फक्त थोडे प्रेम आणि आपुलकी हवी असते. म्हणूनच जो माणूस कुत्र्यांवर प्रेम करतो तो निसर्गावर आणि प्राण्यांवर प्रेम करतो असे म्हणता येईल. कुत्रा आपल्याला शिकवतो की मैत्री आणि प्रेम कोणत्याही भाषेत बोलले तरी समजते. त्याच्या डोळ्यातील प्रेम हे शब्दांपेक्षा मोठं असतं. कुत्र्याशिवाय घर ओसाड वाटतं. तो केवळ प्राणी नसून कुटुंबाचा एक भाग बनतो. शेवटी एवढंच म्हणेन की कुत्रा हा प्राणी आपल्या आयुष्यातील निष्ठा, प्रेम आणि सेवाभावाचे प्रतीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला खऱ्या मित्राचे आणि रक्षकाचे महत्त्व कळते. म्हणूनच मला कुत्रा हा प्राणी सर्वात जास्त आवडतो. तर अशा प्रकारे माझा आवडता प्राणी कुत्रा. खरंच आमच्या घरी एक कुत्रा आहे. त्या कुत्र्याचं नाव आम्ही ठेवलेलं आहे ओरिओ. इतका छान आहे ना कुत्रा तो, म्हणजे जसं मी तुम्हाला निबंधामध्ये सांगितली ना माहिती, सेम टू सेम तसा कुत्रा आहे. मग तुमच्या घरी पण तुम्ही एखादं कुत्रा आहे का तुमच्या घरी, तर त्या कुत्र्याचं नाव काय हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा बरं का. आता ही निबंध माहिती तुम्हाला आवडली असेल तर निबंध माहितीला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनेलवर नसेल चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.